शहरात हिंदू वस्तीत इस्लाम विषयी जाणून घ्या हे पोस्टर लावण्यात आले आहे। गाडगेनगर स्थित पंचवटी चौकात हे पोस्टर लावण्याचा अर्थ काय असा प्रश्न विचारण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक दिली। 12 नोव्हेंबर 2022 रोजी रजा अकादमीने अमरावतीत दंगा घडवला होता। काल बरोबर याच दिवशी भर दिवसा पोस्टर लावण्यात आले। शहरात लव जिहादच्या घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत। जिल्ह्यात पुन्हा जबरीने धर्मांतरण घडवून आणण्याचा यामागे डाव आहे का? इतर धर्मियांना इस्लामकडे आकृष्ट करण्याचा कुडील डाव यामागे आहे। हिंदूच्या अस्मितेशी खेळणारे हे पोस्टर आहे। अमरावतीत इस्लामिक दहशतवादाचा अड्डा बनवण्याचा घाट यामागे आहे। अशा तऱ्हेचे सामाजिक सलोखा खराब करणारे पोस्टर पोलिसांनी कसे लावू दिले? पोलीस यंत्रणा झोपली आहे का? या फोनवर भोड्या भाबड्या मुला मुलींना अमित दाखवले जाऊ शकते। हे पोस्टर लावणारे कोण? यांची नावे त्यावर का नाही? आता पोलिसांकडून पोस्टर काढण्याचा धातुरमातुर प्रकार चालणार नाही। यामागे कुठल्या राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी शक्ती कार्यरत आहेत हे समोर आणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। 12 नोव्हेंबरच्या रजा अकादमी मोर्चातील दंगेखोर कृत्याने आणि उमेश कोल्हे यांच्या सरतन से जुदा अंतर्गत झालेल्या भीषण हत्याकांडामुळे अमरावतीचे सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब केल्यानंतर आता पुन्हा अमरावतीच्या ते वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे। लव मोहम्मद पोस्टर लावण्यात आले आणि आता हे पोस्टर पोलिसांनी वेळेवर कठोर उपाययोजना न केल्यास पुन्हा अमरावती नासेल याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, मंगेश खोंडे यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कायदेशीर तरतूद म्हणजे आम्हाला सांगाल कायदेशीर तरतूद? मला हे सांगा, पोस्टर लावलं, परवानगी घेतली नाही, ठाणेदाराला विचारलं नाही, आमचं जर लागलं एखादं मग कसे दंडू घेऊन फिरता तुम्ही? तुमचं काही संरक्षण आहे का त्यांना मौलवीला? नाही आहे का? मग संरक्षण नाही तर तुम्ही घाबरता का? मग घाबरत असाल। दोन पैकी एक गोष्ट आहे ना नक्की। मग मला हे सांगा, तुमचा कोण पोलीस आहे त्याच्यासमोर पोस्टर लावलं? समोर पोस्टर लावला असं मला नाही। मी तुम्हाला सांगतो, ट्रॅफिक कंट्रोलर पोलीस तुमचा होता, त्याच्या समोर पोस्टर लावलं, त्यांनी विचारलं किसने लगाने को बोला है तो बोले मौलवी ने बताया है। ही फॅक्ट आहे। आणि दुसरा भाग असा की गाडगेनगरचा ठाणेदार आला म्हणतो सस्पेंड व्हायला पाहिजे। पंचवटी चौक काय असा लहान गल्लीतला चौक आहे काय कोणाला दिसणार नाही म्हणून? हिंदू मुला मुलींना इस्लामिक जाणून घेण्यासाठी कंपल्सरी या पद्धतीचे बॅनर लावले जातात असतील, पोलीस बघायची भूमिका घेत असतील, कारवाई नसेल होणार, त्याच्यावर नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला, अरेस्ट व्हायला पाहिजे। काल चेन्नईमध्ये, दुसरा उचलला गेला हैदराबाद मध्ये, आणि त्याला विचारलं की तुझं कुठे ऑफिस आहे, कोण तो तुझा अध्यक्ष आहे, सांगायला तयार नाही। इथलं पोस्टर कोणी लावलं हे सांगायला तयार नाही। माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन लावला का? कुठे पीआय? बोलवा ना, त्या पीआयनी केलं काय? आम्हाला जनतेला माहित झालं पाहिजे की अमरावती मधले पोलीस काय करते। ती काहीच नाही करत। आता गुटखा किंग अमरावतीमध्ये मुसलमान, मोर्शीमध्ये गुटखा किंग मुसलमान, परतवाड्यामध्ये गुटखा किंग मुसलमान, कत्तल करणारे मुसलमान, गायीची कत्तल करणारे, गायी आणणारे मुसलमान, त्याच्यानंतर रेती चोरणारे, रेतीचे ट्रकवाले मुसलमान, हे तर सगळे तुमच्या संरक्षणात सुरू आहे ना। गोळीबाबत आपली नियमित कारवाई सुरू आहे। अरे पण एक काय कुठे किती जण आतमध्ये टाकल्या गेले, किती जण आतमध्ये टाकल्या गेले? गुटख्याचं आहे ते, गुटखा पाहिजे जेवढा पाहिजे तेवढा आणून देतो, मग करोडो रुपये कमवून राहिले। एमडी विकणारे मुसलमान, मग सगळं तुम्ही जर इथं सुरूच ठेवत असाल, रात्रीच्या 10 वाजता जर पाहिलं तर त्या रोडवरून गाडगेनगर चौकामध्ये 12 लोक बसून त्या मार्केटमधून बंगाली बोलणारे लोक येतात। त्या शाली आणि ते विकणारे मुझफ्फराबाद मधले पोरं
ते मालटेकडीवर सकाळी उभे असतात, कोणत्या लॉजमध्ये असते, बाहेरून विकणारा माणूस आला घेतो पोलिसाची परवानगी. मी तिथून मालटेकडीवरून फोन केला की बा हे त्या कुठं भारत लॉज आहे, त्या भारत लॉजमध्ये थांबलेले आहे, त्यांना चेक करा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.